हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरू करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 89-90 ओवीचा विचार आणि 6व्या श्लोकावर असणाऱ्या त्या ओव्यांचा विचार केलेला होता। यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मस्तानी इति उपधारे। माऊलींनी भगवंतांनी या ठिकाणी दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे। आपण बघतो भगवद्गीतेमध्ये फार कमी दृष्टांताच्या द्वारे सांगितलेलं आहे, प्रमाण देऊन। पण इथं एक उदाहरण देऊन सांगतात माऊली, की म्हणतात की ज्याप्रमाणे सर्व काळ सर्वत्र गमन करणारा जो वायू आहे तो आकाशामध्ये राहतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रही माझ्या ठिकाणी स्थित आहेत असं जाण। कालच्या चिंतनामध्ये आपण त्याचा बऱ्यापैकी विचार केलेला आहे की वायूप्रमाणे जी वृत्ती जी आहे ती आकाशाच्या बाहेर जसा वायू पडतो आणि त्याचं वाऱ्यात रूपांतर होतं, तसं चैतन्यात ह्या चैतन्यापासून बाहेर पडलं की ते धावतं। आणि धावणारी वृत्ती जी असते ती धावणारी वृत्ती ही संसाराचाच विचार करते, जगाचा विचार करते। आणि म्हणूनच त्या धावणाऱ्या वृत्तीला होतं काय तर त्याचा जी स्थिरता आहे ती प्राप्त होत नाही। माऊली तो वर्णन करतात, पै गगन जे उडे जैसे पवन ही गगनही तेवढाचे असे सहजे हलवले या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो। जस एवढा आकाश आहे तेवढा वायू असतो, ते स्वर्णन तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे। तरी आभाषिक आहे, माझ्या ठिकाणी सगळा भूतमात समुदाय जो आहे तो माझ्या ठिकाणी भेदाने भासतो, पण कल्पनारहित अवस्थेत तर काहीच नसतं, कारण त्या अवस्थेत सर्व मीच आहे। ज्यावेळी कल्पना काढून तो पाहतो तेव्हा त्याला भूतसृष्टी जाणवत नाही किंवा त्याचा अनुभव भूतसृष्टीचा येत नाही। पण कल्पना काढूनच भगवंताचा अनुभव घ्यायला पाहिजे। आणि कल्पना निर्माण होतात ह्या वृत्तीच्या द्वारे कल्पना निर्माण होतात। जगाचं जीवाची जी आश्रित असणारी जी कल्पना आहे त्या कल्पनेमुळं जगाची उभारणी होते आणि जग दृष्टीगोचर व्हायला लागतं। आणि त्यासाठी माऊली म्हणतात तैसे भूत जात माझ्या ठाई, माझ्या ठिकाणी सगळी भूत आहेत पण कल्पिजे तरी आभाषिक आहे। त्या ठिकाणी आभास जो आहे तो आभास भेदाने भासतो आणि कल्पनारहित अवस्थेमध्ये तर काहीच नसतं। म्हणून सगळ्या अवस्थेमध्ये मीच आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं जे श्रुतीचं वचन आहे ते वचन इथं लागू पडतं। म्हणून पुढची ओवी आता बघा, म्हणून नाही आणि असे हे कल्पनेची सौरशे, कल्पना शक्तीमुळं होतं। सौरश म्हणजे कल्पनेच्या कारणामुळं बळाने, कल्पनेच्या शक्तीमुळे सौरशे। जे कल्पना लोपे भ्रमशे, कल्पनेचा लोप झाला की त्याचाही नाश होतो आणि कल्पने सवय होय। म्हणून नाही आणि असे ही भूत नाहीत आहेत या दोन्ही प्रतीती कल्पनेच्या संबंधामुळे होतात। कल्पना आहे म्हणून आहे वाटतं आणि कल्पना निघाली की नाही असं वाटतं, तिथं आहे नाही असं काही नाही। कारण कल्पना नष्ट झाली तरी भूते नष्ट होतात आणि कल्पनेबरोबर उत्पन्न होतात। कल्पना गेली की गेलं सगळं आणि कल्पना असली की लगेच येतं।
याचा अर्थ आहे आणि नाही या दोन्ही गोष्टी त्याला लागू पडत नाहीत. म्हणून भूतसृष्टी नाही किंवा आहे ही प्रतीती फक्त कल्पनेने येतं. कारण कल्पना करणारे मन नष्ट झाले तर जगच दिसेन असं होतं. त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. उन्मनी अवस्थेमध्ये मनाचा लय होतो, अंतःकरणाचा लय होतो. आणि एकदा अंतःकरणाचा लय झाला की ही भूतसृष्टी जी जाणवणारी भूतसृष्टी आहे ती संपूर्ण नष्ट होते. ह्या सगळ्याचे अनुभव आपण झोपेमध्ये घेतच असतो. झोपेमध्ये काही काळ का असना, काही तास तरी असना, आपण कसं असतो, सगळ्या या भूतसृष्टीपासून बाजूला असतो. सगळ्याचा लय झालेला असतो. कारण मनच लयात गेलेलं असतं, अहंकार झोपलेला असतो. त्यामुळं आपल्याला झोप लागते. मला झोप लागते या शब्दाचा अर्थ अंतःकरणाला झोप लागते. अंतःकरण जर नाही झोपलं तर आपल्याला झोप लागत नाही. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. कल्पना करणारं मन नष्ट झालं तर जग सुद्धा दिसेन असं होतं. सुषुप्तीमध्ये कल्पना करणारं मन नसतं म्हणून आपल्यासाठी जग पण नसतं. जगात काय चाललंय, कुठं आहे मी, काय चाललोय, किती वेळ झालं झोपलेला आहे, बाहेर कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत याची काही गोष्टी कल्पना त्या झोपणाऱ्याला नसते. म्हणून कल्पना करणारं मन जोपर्यंत जागृत असतं तोपर्यंत कल्पना आहे. त्यामुळे नाही आणि आहे म्हणजे जर लीन झालं तर लीन झालं म्हणजे दिसत नाही, आणि लीन नसेल तर कल्पनेबरोबर ते दिसायला लागतंय. तर आहे नाही म्हणूनही नाही आणि असे हे कल्पनेची निसंशय सगळं घडतंय. आहे नाही या गोष्टी कल्पनेमुळे घडतात. म्हणून सुख आहे, सुख नाही, म्हणजे सुख नाही दुःख आहे, दुःख नाही सुख आहे, या सगळ्या कल्पनाच आहेत. आणि या कल्पनेतूनच जीवाला जो त्रास होतो तो त्या कल्पनेतून होत असतो. म्हणून ही भूतसृष्टी कधी लयाला जाते, जर मन नष्ट झालं तर हे जग दिसेन असं होतं. म्हणजे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवेज होय. कल्पना शब्दाचाच अर्थ दुसरा अर्थ आहे मन. मन हीच कल्पनाच आहे, कल्पना करणारं मन आहे. त्यामुळे मनाला कल्पना म्हटलं तरी चालतं. पण कल्पना करणारं मन असेल तर भूतसृष्टी अनुभवात येते. आणि जेव्हा कल्पना करणारं मन नसतं त्यावेळी भूतसृष्टी लयाला जाते. म्हणून आहे आणि नाही हे सगळं कल्पनेवर आधारित आहे. आहे नाही आणि असे हे कल्पनेची सौरसे, कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. श्रुती वर्णनच करते, मनोमात्रमिदम द्वैतम अद्वैतम परमार्थता. सगळीकडे परमार्थता विचार जर केला म्हणजे अधिष्ठानाच्या बाजूनं परमात्म्याच्या बाजूनं जर विचार केला तर अद्वैतच आहे, दोन कुठंच दिसणार नाही. पण मन कल्पना करतं आणि हजार असे भाऊ तयार होतात. म्हणजे अनेकत्व त्या सृष्टीमध्ये यायला लागतं. याचं कारण काय, मनोमात्रमिदम द्वैतम. द्वैत जे दिसतं त्याला कारण मन आहे. पण तेच जर मन लयाला गेलं तर अद्वैत निर्माण होतं. परमार्थता अद्वैतच आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना माऊलींनी नाही असणं हे सगळं कल्पनाप्रमाण आहे. कल्पना असतील तर दिसतं, कल्पना नसतील तर दिसत नाही. पुढची ओवी बघा, तेची कल्पना मुदल जाय. आता कल्पना जर संपून गेली, मुदल म्हणजे मुळासहित नष्ट झाली, तर ते असे नाही की आहे, तेव्हा भूतमात्र आहेत आणि नाहीत. ही प्रतीती कुठून असतात सांगा बघू. जर कल्पनाच मुळासहित निघून गेली. म्हणून ही पुढती तूप आहे हा ऐश्वर्य योग. म्हणून पुन्हा ह्या माझ्या जो ऐश्वर्य योग सांगितला म्हणजे निरुपाधी कल्पना रहित म्हणजे भेद रहित ईश्वरी जो प्रभाव आहे तो पहा. मी निरुपाधिक आहे, मी निर्विकार आहे, निर्विशेष आहे. हाच खरा ऐश्वर्य योग आहे. मी तुला तोच पाहायला सांगायला लागलोय. मागच्या श्लोकामध्ये सांगितलेली गोष्ट पुन्हा माऊली त्या ठिकाणी सांगतात, त्याची कल्पना मुदल आहे. आता तू काही कर पण कल्पना घालव. कल्पना गेली ते असे नाही की आहे, ती भूत आहेत नाहीत ती प्रतीतीच असणार नाही. असे नाही हे के आहे म्हणून पुढची तूप आहे हा ऐश्वर्य योग. हा ऐश्वर्य योग जो माझा आहे निरुपाधिक निर्विशेष निर्विकार असा जो माझं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे हा ऐश्वर्य योग तू पाहशील. जर कल्पना काढली तर उपाधी काढ, विशेषत्व काढून टाक, विकार काढून टाक, तुला लगेच तू त्या ऐश्वर्य योग आणि ईश्वराचा प्रभाव दिसायला लागेल. म्हणजे खरं परमार्थता तत्व ते कसं आहे हे काढल्यानंतर उपाध्या काढल्या की निरुपाधिक चैतन्य आपल्याला अनुभवाला येतं.
निर्विकार अवस्थेमध्ये विकार काढले तर निर्विकार अवस्थामध्ये आहे, किंवा विशेष काढले की निर्विशेष होतं. अशा पद्धतीनं माझा ऐश्वर्य योग आहे तो पहा. कारण एकदा कल्पना जरा ते असे नाही की आहे म्हणजे कल्पना भूत आहेत, भूतसृष्टी आहे, जग आहे, काय नाही की प्रतीतीच येणार नाही. कधी कल्पना मुदलच आहे. मुदल शब्दाचा अर्थ आहे मूळ, उपादान कारण. जीवसृष्टीचं उपादान कारण कल्पना आहे. कल्पना शब्दाचा उपादान कारणाचा अर्थ काय, ती कल्पना त्यात असतेच, ती बाहेर काढता येत नाही. त्याला कारण, त्या कारणाला उपादान कारण म्हणतात. तरी उपादान कारण कोण आहे तर कल्पना आहे. आणि मूळ उपादान कारण कल्पना जेव्हा नष्ट होते तेव्हा ही भूत मात्राची आहे नाही जी प्रतीती आहे, एकदा दिसतात एकदा दिसत नाही, ही प्रतीती नष्ट होणार. म्हणून पुन्हा तो असलेला माझा हा ऐश्वर्य योग पाहायला पाहिजेस, म्हणजे तुला कळेल. कल्पना करणार हे अज्ञान मात्र जाणं, तेव्हा भूतांचं नाही असणं आणि नसणं काही शिल्लकच राहणार नाही, आहे आणि नाही म्हणतात येणार नाही. म्हणून माझ्या भेदरहित असलेल्या, निर्विकल्प असलेल्या निरुपाधिक ईश्वरी प्रभावाचाच तू विचार कर, अन्य काही विचारात घेऊ नकोस. वास्तविक एकमेव अद्वितीय असलेले ब्रह्म हे कोणाचा अधिष्ठानही होत नाही. मग कोणाचा अधिष्ठान सुद्धा होत नाही, परंतु सामान्य जीवा करता अज्ञान किंवा माया मानावी लागते. कल्पना तर आहे, त्यासाठी मानली माया का सांगा, तर अज्ञानी जीवा करता माया मानावी लागते. मायाच ही कल्पनेचं रूप आहे. आणि त्यामुळं सामान्य जीवा करता अज्ञान किंवा माया मानली पाहिजे. कल्पना आहे तर जग, नाही तर नाही. कल्पना असत केली असेल तरच सृष्टी आहे, नाही तर नाही. कल्पना होते ते अंतःकरणाच्या ठिकाणी होते. मन जे आहे त्या मनावरती संसाराचं सगळे जे चित्र आहे ते चित्र प्रकट होत असतात, आणि तिथंच तो त्याचा दंगा सुरू होतो. आणि त्यामुळं जीव अस्वस्थ होतो. जीव स्वतःला परमात्म्यापासून बाजूला करतो. या अंतःकरणाच्या ठिकाणी इच्छा निर्माण होतात. तिथं वासनेचं केंद्र आहे बुद्धीच्या द्वारे, आणि त्या वासनेच्या केंद्रातून काहीतरी इच्छा निर्माण होत असतात, अपेक्षा निर्माण होत असतात, आणि जीव भरकटायला चालू होतो. ह्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा ज्या आहेत ह्या कल्पनेतून येत असतात. वास्तविक मला मी परिपूर्ण असताना मला कशाची इच्छा असणार आहे, तरी पण मला इच्छा होते, याला कारण कल्पना आहे. कारण मला वाटतं असं काहीतरी म्हणावं लागतं, मनात आणावं लागतं, त्याशिवाय ते मिळत नाही. अशी एक योजना आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये बैठक तयारच असते. म्हणून सगळी जी चित्र उमटतात नाही, ती सगळी चित्र संसाराची या अंतःकरणावरती उमटतात, मनावर उमटत असतात. त्यामुळे ही चित्र आपल्याला त्रास देत असतात. माऊलींची 5व्या अध्यायामध्ये ओवीचा आपण विचार केलेला होता. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. माऊलींची ओवी आहे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मन हे मुदल जाय मग अहम भावाधिक के आहे. म्हणून एक शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. अत्यंत चपकल उभे या ठिकाणी बसणारी. लक्षात घ्या, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपण अगोदर याच्यावर चिंतन केलेलं आहे बरं काय. जेथे हे संसार चित्र उमटे, ज्या ठिकाणी हे संसाराची चित्रांचा खेळ चालू होतो, ते तिथं काय होतं, तैसे काय जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. तो मनार रूपाचा जो पट आहे, ज्या ठिकाणी चित्रपट तयार होतो. चित्रपट, पट कुठला आहे, मनाचा. चित्र कशातून निर्माण होतात, कल्पनेतून. मनातून, कल्पनातून चित्र निर्माण होतात, आणि हे चित्र सगळी संसाराचे आहे. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. त्यासाठी उदाहरण द्यावं लागलं माऊलींना. हे पटायसाठी सरोवरामध्ये एखाद्या डोहामध्ये पाणी असतं, आणि त्या पाण्यामध्ये सगळी प्रतिबिंब पडत असतात. चंद्राचं प्रतिबिंब पडतं, सूर्याचं प्रतिबिंब पडतं, माणसांचं प्रतिबिंब पडत असतात, झाडांची प्रतिबिंब पडत असतात. पण ही कधीपर्यंत पडतात, पाणी आहे तोपर्यंत. पाणी जर निघून गेलं तर प्रतिबिंब पडायची बंद होतात. याचा अर्थ बिंब कुठं जात नाही, प्रतिबिंब नाहीच होतं. मग इथेही प्रतिबिंब आहे सगळी. मनाच्या पटलावरती ही संसाराची प्रतिबिंब निर्माण होतात. पण जेव्हा
जर अंतःकरणातलं पाणी म्हणजे विषय इच्छा जर नष्ट झाल्या, ज्यावेळी वासना नष्ट होतात त्यावेळी ते सरोवर आटलं, अंतःकरण लीन होतं. आणि अंतःकरण लीन झालं मग प्रतिमा नाही. मग कुठली प्रतिमा आणि कुठला संसार दिसेल सांगा बघू. म्हणजे कल्पनेतून निर्माण झाला कधी संसार समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. या उभीवर परत पाठीमध्ये जाऊन चिंतन मग पाहिलं तर चालतंय. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. मग जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. पुढची उभी त्यालाच लागून बरोबर आहे बघा. तैसे तैसे मन हे मुदल जाय. काही ठिकाणी ज्ञानेश्वरी मन पण मुदल जाय आहे, काही ठिकाणी मन हे मुदल जाय. तैसे मन हे मुदल जाय. मुळातून उपादानासहित जर मन निघून गेलं तर अहम भावाधिक के आहे. मग अहमापासून निर्माण होणारे जे भाव आहे, कर्तृत्व भोक्तृत्व आहे, ते कसं राहील सांगा बघू. मनातच सगळं आहे, अंतःकरणातच सगळं आहे. आणि अंतःकरणाचा पडदा जर फाटून गेला किंवा अंतःकरण रूपी सरोवर जर पाण्याचं आटलं तर त्या ठिकाणी प्रतिबिंब पडायची बंद होतात. तैसे मन हे मुदल जाय. मग काय अहम भावाधिक के आहे. अहम भावाधिक जे उपाय जे दिसतात ना, म्हणजे चित्त आहे, अहंकार आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे सगळे जे आहेत हे कसे दिसतील. म्हणून काय होते मग शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. असं जर झालं तर माझं शरीर ब्रह्म आहे याचा त्याला अनुभव यावा लागेल. म्हणजेच इथं अर्थ आता बघा, सृष्टीच्या दृष्टीनं भूतसृष्टीच्या दृष्टीने जर विचार केला तर भूतसृष्टीच्या कल्पना निर्माण होतात, या कल्पनेच्या पटलावरती निर्माण होतात. म्हणजे जीवाश्रित जी माया आहे त्या जीवाश्रित मायेच्या पटलावरती ह्या सगळ्या प्रतिमा निर्माण होतात. त्या प्रतिमा आपल्याला सुख आणि दुःख देत असतात. वास्तविक ती प्रतिबिंबच आहे, पण ती माझ्या सुखदुःखाला कारणीभूत होत असतात. पण ही सुखदुःख जी आहे ती झाली की जीव त्रस्त होतो. पण समजा जर ही भूतसृष्टीची जी कल्पना नावाचा पडदा आहे तर जर तो गेला तर तिथं जी उमटणारी जी चित्र आहे सुखदुःखाची, निंदास्तुतीची, मान अपमानाची, या सगळ्या गोष्टी निघूनच जातील. काम क्रोधादी विकार दिसणारच नाहीत. कारण जिथं दिसतात तो पडदाच फाटला, जिथं दिसतं ते पाणी आटलं. पाण्यात प्रतिबिंब दिसतं, पडद्यावर चित्र दिसतं. दोन्ही दृष्टांत विचारात घेण्यासारखे आहेत. तर आपण असा विचार जर केला तर कल्पनेचं चित्र, या भूतसृष्टीचं चित्र या कल्पनेरूपी पडद्यावरती उमटतं. कल्पनेरूपी पाण्यामध्ये जे प्रतिबिंब भूतसृष्टीचं दिसतं, मी त्याला सत्य मानलं. आणि सत्य मानल्यामुळं सत्य असलेला परमात्मा जो आहे तो परमात्मा मला कळत नाही. म्हणून जर शरीर, मग काय शरीर काय होईल. म्हणून ही शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. हे शरीरच ब्रह्मरूप आहे याची त्याला जाणीव व्हायला लागेल. म्हणजे मी नुसती कल्पनाच केली होती आणि खरंच आहे. अंतःकरण जर म्हटलं तर अंतःकरण मुळातच कल्पना आहे. पुढं दाखवता येते का बघा अंतःकरण, पण काम कसं करते बघा. पण जर अंतःकरण नाम घेताना पण लीन होतं, ध्यानामध्ये सुद्धा लीन होतं, झोपेमध्ये लीन होतं, समाधीमध्ये लीन होतं. ज्यावेळी लीन होतं त्याच वेळी भूतसृष्टीचा लोप होतो. म्हणून इथं म्हणेल आहे त्याची कल्पना मुदलच आहे. ते असे नाही की हे के आहे, ते असं आहे तसं नाही. ही जी प्रतीती आहे, हा जो अनुभव आहे भूतसृष्टीचा, तो येणारच नाही. कारण तुला खऱ्या अर्थानं माझं स्वरूपच कळेल. काय म्हणतात, ऐश्वर योग जो पुढत पुढती ऐश्वर योग माझा पाहशील तू. इथं काय म्हणतात, म्हणून ही शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. खऱ्या अर्थानं परमात्मा अनुभवाला येतो. बाजूच्या गोष्टी कल्पनेचे खेळ जर संपले तर कल्पनेच्या खेळानंतर संपल्यानंतर लयाला गेल्यानंतर खरं स्वरूप जे आहे भूतसृष्टीचं ते आपल्या लक्षात यायला लागेल. म्हणजे भूतसृष्टीच नाहीशी होईल, त्याचा लय होईल. म्हणजे जग आहे हे मात्र काय होईल, ही कल्पना आहे आणि ती कल्पना निघून जाईल. माझी भ्रांती आहे ती भ्रांती निघून जाईल आणि मला मी ब्रह्म आहे याचा अनुभव होईल. या दोन ओळीतून माऊलीने एकच गोष्टी सांगितलेली आहे बघा. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे, जे कल्पनारूपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय, त्याची कल्पना मुदल जाय. ते असे नाही के हे के आहे. म्हणून ही पुढती तूप आहे हा ईश्वरी योगो. मग त्यासाठी तू काय कर, माऊलीने
एक उपदेश केलाय. ऐशिया प्रतीत बोध सागरी, अशी जी अनुभवाचा जो बोध होणार आहे तुला, अनुभव जो येणार आहे ना ज्ञानाचा, त्या प्रतीत बोध सागरी तू आपण यात एक कल्लोळ एक करी, तू स्वतःला एक तरंग कर. या अनुभवरूपी समुद्रामध्ये तू स्वतःला एक तरंग बनव. म्हणजे तुला समुद्र सोडून जायची काही गरज नाही, समुद्रापासून भिन्न आहेस याची जाणीव सुद्धा तुला होणार नाही. प्रतीत बोध सागरी, कुठल्या सागरामध्ये पडायचं आहे तर या संसार सागरामध्ये नाही, तर प्रतीत बोध सागरी. प्रतीत बोध शब्दाचा अर्थ आहे की स्वतःचा आलेला अनुभव, अप्रोक्ष अनुभूती त्याला म्हणतात. ही अप्रोक्ष अनुभूती जेव्हा येते त्या अनुभूतीच्या म्हणजे अप्रोक्ष अनुभूतीच्या समुद्रामधला स्वतःला एक तरंग समज, मग काय होईल, मग जो पाहशी चराचरी तो तूच हाशी. जेव्हा जेव्हा तू ज्ञानदृष्टीनं पाहशील तेव्हा चराचरामध्ये तू ब्रह्मरूपानं आहेस असं तुला दिसायला लागेल. तू एकटाच आहेस हे तुला कळायला लागेल. जगामध्ये दुसरी काही गोष्ट नाही, तू एकटाच आहेस म्हणजे ब्रह्मतत्वच फक्त आहे, परमात्माच आहे असं तुला कळायला लागेल. म्हणजे तूच त्या तरंगातनं तरंग झालास तर तूच पाणी आहेस असं तुला कळायला लागेल. पण ती प्रतीती आली पाहिजे, तो बोध आला पाहिजे, प्रतीत बोध सागर तयार झाला पाहिजे. आणि प्रतीत बोध सागर असेल तर त्यावरचा तरंग जो आहे तो तरंग कसा होईल, तो त्यातला एक स्वतःला तरंग समज. मी एक तरंग आहे, पण सागर परमात्म्याचा सागर आहे. अप्रोक्ष अनुभूतीच्या सागरामधला मी एक तरंग आहे असं जर समजशील तर माऊली म्हणतात, तर जेव्हा जेव्हा तुझं चराचरामध्ये चर आणि अचर या जीवसृष्टीमध्ये लक्ष जाईल तेव्हा तेव्हा तुला ते तूच आहेस असं वाटायला लागेल. फार सुंदर ओवी माऊलीने सांगितलेल्या की तू स्वतःचा अशा प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या या ज्ञानसागरावरील एक तरंग हो बाबा. तू त्यातलाच एक हो, त्याला सोडून बाजूला राहू नकोस. तरंगाला समुद्राच्या पाण्याखेरीज अस्तित्वच नाही, त्याला स्वतंत्र सत्ता नाही, ते दिसणार सुद्धा नाही. माझं अस्तित्व नष्ट होणे असं जर वाटत असेल तर सत नावाचं तत्व ब्रह्मतत्व आहे याला धरून मी राहिलो पाहिजे. आणि ती प्रतीतीच्या त्या सागरामध्ये मी तरंग बनून राहिलो पाहिजे. म्हणजे मी त्याला चिकटून असलो पाहिजे, त्याच्या अनुसंधानामध्ये असलो पाहिजे. एकदा जर तू त्या अनुसंधानामध्ये राहशील तर तुझ्यापेक्षा वेगळी सृष्टी तुला अनुभवायला येणारच नाही. तूच सृष्टीरूप आहेस, तू भगवत रूप आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान, किंवा हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपणच चराचरातला एक पात्र भाग होतो. आणि जर आपण चराचरातला एक भाग जर झालो तर आपण त्याच्यापेक्षा वेगळं राहू शकत नाही. पण जेव्हा तू चराचराकडे पासेल तेव्हा हे चराचर तूच असल्याची तुला अनुभव यायला लागेल. म्हणजे जसं काठावर बसून समुद्राचा अनुभव घेणं हे दुरून अनुभव असतो की नाही आहे. लांबून जर काठावरून आपण समुद्राचा अनुभव, समुद्राच्या लाटांचा, तरंगाचा, त्याच्या खवळण्याचा अनुभव आपण दुरून घेतो. पण समुद्राची लाट होऊन अनुभव घेणं म्हणजे समुद्ररूप होऊन राहणं आहे. लाटच स्वतः व्हायची आहे. बघा किती सुंदर माऊलीनी रूपक किंवा काय म्हणतो त्याला उपमा केलेली आहे बघा, की ती लाट बनून तू राहा. म्हणजे तू भगवत रूप होऊन बनून राहा. तू स्वतःला जीव समजू नकोस, तू ब्रह्म आहेस असं समजून राहा. यालाच म्हणतात प्रतीत बोध सागरी. तू आपण याते कल्लोळ एक करी, त्यातला एक तरंग, एक लाट तू स्वतःला समज. लांबून बघू नकोस तू देवाकडे, तू देवरूप हो, आहेसच तू. जीव कल्पनेने भरकट राहण्यापेक्षा, भरकटच होते ना सगळं, सगळे नुसता त्रासच आहे ना धावण्यामध्ये. भरकटच राहण्यापेक्षा आपण ब्रह्मरूप आहोत असं समजून भगवंताची अनुभूती घ्यावी असं माऊली म्हणतात. कशाला तू कल्पनेमध्ये भरकटत राहतो. लाट जशी समुद्रापासून वेगळी नसते, समुद्ररूपच असते, तसा जीव सुद्धा ब्रह्मरूप आहे. फक्त तो समजून घेत नाही, तो लांबून बघतो. तो जीव बनून राहिलेला आहे. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचा म्हणजे प्रतीत बोध सागराचा अनुभव येणार नाही. जोपर्यंत मी काठावरून पाहतो तोपर्यंत काठावरून मला समुद्राचा अनुभव येणार. आता भगवंताशी एकरूप होण्यासाठी मी जीवदशेच्या काठावरती आहे आणि जीवदशेत राहून मी काय करतो, अनुभव घ्यायला लागलोय, प्रयत्न करायला लागलोय.
मग किती तीर्थयात्रा करतो, किती अभ्यास करतो, किती मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतो, सगळीकडे लोटांगण घालत असतो, पण जीव देशा मात्र संपवत नाही. जीव म्हणजे जो कल्पनेनं इच्छा, आकांक्षा, काम, क्रोधादी विकार यांचा समुच्चय आहे असा हा जीव. आणि हा जीव जो आहे मुळात प्रतिबिंब आहे. म्हणजे जीव ही प्रतिमा जाण्यासाठी काय करायला पाहिजे? मगाशी आपण विचार केला त्या ओवीतला तसं आतला जो मनोरूप पट आहे किंवा जो सरोवर आहे, मनोरूप सरोवर आहे, तेच आटायला पाहिजे ना. तरच मी काय करेन, त्याच्याशी एकरूप होईल. प्रतिबिंब कुठं जाईल सांगा? सरोवर आटल्यावर प्रतिबिंब कुठं जाईल? तर बिंबातच जातं. मनोपटलावर होणारे संसार चित्र आहेत, ते संसार चित्र कधी मनोरूप जर पट फाटला तर ती चित्र कुठे जातील? त्याच्याशी एकरूप होतील. तसाच विचार इथं सांगतात, जीव कल्पनेने जीवदशेतून भरकटत राहण्यापेक्षा, धावण्यापेक्षा आपण ब्रह्मरूप आहोत. मी सागर रूप आहे. ही लाट जशी समुद्रापासून वेगळी नसते, तसा मी सुद्धा ब्रह्मस्वरूपापासून वेगळा नाही, परमात्म्यापासून वेगळा नाही. म्हणून परमात्म्याचे एकरूप झाल्याखेरीज त्याचं यथार्थ ज्ञान जे आहे त्याला जाणता येणार नाही. यथार्थपणे जर भगवंताला जर जाणायचं असेल तर त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आत्मनिवेदन ज्याला भक्ती म्हणलेली आहे, शेवटची भक्ती नवविधा भक्तीमधली आत्मनिवेदन जे भक्ती आहे, ती भक्तीचं खरंच स्वरूप जे आहे हे एकरूप होण्यामध्ये आहे. सोने जैसे सोनिया, कळलोळ जैसा पानिया, तैसा तू धनंजया, तैसा मज धनंजया शरण येतो. माऊलींच्या 18व्या अध्यायामध्ये ओवी येते, त्यामध्ये म्हणतात सोनं सोन्यापासून स्वतःला वेगळं करत नाही. सोने जैसे सोनिया, कल्लोळ जैसे पानिया. एखादी लाट किंवा तरंग जसा पाण्याशी एकरूप असतो, तसा तैसा तू मज धनंजया शरण ये. मलाशी शरण यायचं आहे, माझ्याशी एकरूप व्हायचं आहे, ही अनन्य शरणागता म्हणतात. ही अनन्यता लाट आणि पाण्याची जशी अनन्यता असते, हे दोन्ही लाटेवर पाण्यावरतीच लाट तयार होत असते. त्यामुळे लाट पाण्याला सोडून जात नाही कुठं. मी फक्त भगवंताला सोडून मात्र फिरतो, सगळ्या प्रपंचामध्ये फिरतो. भाऊ हिंडता सुख होणार नाही. माझं हिंडणं कधी काही बंदच होत नाही. कल्पनेनं सुख वाटतं ना, आणि त्या कल्पनेमध्ये बायका, मुलं, प्रॉपर्टी, धन संपत्ती, कीर्ती, मान, प्रतिष्ठा ही सगळी माझ्या कशाची? मला ज्याला कल्पनेनं तयार केलेली माझी सुखाची स्थानं आहेत. काय सुख आहेत? मग सुख झालं असतं. खूप लोकांना प्रतिष्ठा मिळाली, पण ती लोक सुखी दिसत नाहीत. खूप लोकांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे, पण तरी ती लोक सुखी दिसत नाहीत. मग जर असं असेल तर मला हे सुख जे आहे हे भरकटण्यामुळं, कल्पनेमुळं मिळणार नाही. तर कल्पना टाकली तर मी या प्रतितबोध सागरे, तू काय कर, तो आपणे आते कल्लोळ एक करी. तू त्या समुद्राशी एकरूप हो, पाण्याशी एकरूप हो. म्हणजेच तुला त्या पाण्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतंत्र तीर्थयात्रा कराव्या लागणार नाहीत, देवपूजा करावी लागणार नाही. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथांच्या हरिपाठामधला ओवी आहे, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. त्या लाटेला सगळीकडं, ती लाटणं जर समुद्राशी एकरूप झाली तर सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागेल. काय दुसरं दिसायला लागेल काय सांगा बघू? पाण्याशी एकरूप झाल्या सगळीकडे समुद्र दिसायला लागेल. तसं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. त्याच्यासाठी मग पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग पूजा ध्यान जप ह्या साधना ज्या आहेत ह्या साधना संपुष्टात येतात. का? कल्पना गेली, कल्पनेसवेत सगळं जातं. कल्पनेसवेत सहेत अज्ञानी निघून जातं, आणि अज्ञान निघून गेल्यानंतर राहतं त्याला ज्ञान म्हणा, नाहीतर काहीतरी म्हणा. आहे ते परमात्माच आहे, परमात्मा स्वरूप आहे. पण परमात्म्याशी एकरूप झाल्याशिवाय मात्र सुख मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. हे अगदी काळ्या दगडावरली रेग आहे असं संत सांगतात. परमात्म्याशी एकरूप झालंच पाहिजे.
याला यथार्थपणे जाणल्याशिवाय, म्हणजे स्वतःला जाणल्याशिवाय सुखाचं स्थान सापडणार नाही. म्हणजे ऐश्वर्य पाहण्यासाठी माऊली म्हणतात, तू लाटच तुला व्हावं लागेल, त्याच्याशी समरस व्हावं लागेल. त्याशिवाय तुला वेगळेपणानं जर बघायला गेलास तर तुला फक्त कल्पनाच दिसते, अनुभव येणार नाही. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे, हा अनुभव आहे तो. जे जे म्हणून भेटतं चर आणि अचरामधलं ते ते मीच आहे, अशी त्याची जाणीव परफेक्ट झालेली असते. मग जव पाशी चराचरे तव तूची आमासी. माऊलींची शब्द, तुकोबांचे शब्द एकच आहे. बघा, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे. आणि माऊली म्हणतात मग जव पाहशी चराचरी, म्हणजे चराचरात तू पाहशील तर तूच याशी, तर तूच आहेस असा तुला अनुभव यायला लागेल. माणूस भेटला, मित्र भेटला तर आपणच मला भेटलो असं होईल. आणि मला भेटताना कशात द्वेषने, द्वेष कसं राहील सांगा. द्वैतामुळंच द्वेष निर्माण होतो, द्वैतामुळंच मत्सर निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. माझ्याशिवाय दुसरं कोण नसेल तर क्रोध कुणावर करणार नाही. माझ्याशिवाय जर दुसरं कोण नसेल घरामध्ये तर मी कुणावर तरी चिडेन काय, तशी अवस्था आहे. इथं म्हणतात की समरस होऊ, पण जीव परमात्म्यापासून वेगळा समजतो. जीवभाव तो ब्रह्मभाव झाला पाहिजे. स्वतःला समजतो तोपर्यंत द्वैत भाव शिल्लक राहतो. जीवभाव हाच द्वैत आहे, दुसरं द्वैत काही नाही बरं काय. आणि जीवपणानं जाणं हेच अद्वैत आहे. जीव ही कल्पना आहे आणि कल्पना गेली की अद्वैत स्पष्टच आहे. तर कल्पनाच हे द्वैत आहे, जीव हाच द्वैत आहे. आणि द्वैत भाव त्यामुळे शिल्लक राहतो. त्यातूनच द्वैतातूनच द्वैत असलं की भीती आहे. वर्णनच केलेल्या श्रुतीनं ज्या ज्यावेळी द्वैत असतं त्या त्यावेळी भय असतो. दुजे जवजव घडे तवतव संसार भय जोडे. मला जी भीती वाटते माझ्या शरीराच्या जाण्याची, माझ्या अपमानाची, माझ्या कीर्तीची, ही सगळी भीती निघून जाईल. मृत्यूची भीती, सगळ्यात मोठी भीती मृत्यूची, आजारपणाची, माझं कसं होईल ह्याची, ही सगळी भीती द्वैतातून निर्माण झाले. मी इतरांपासून, परमात्म्यापासून स्वतःला वेगळं समजायला लागलो. म्हणून मनातलं द्वैत असतं, जे मनोमय कल्पना जे असतात तेच मनातलं द्वैत असतं, ते जीवाला बंधनात टाकत असतं. म्हणून मनोमय द्वैतच जीवाला बद्ध करते. वेदांताचं वाक्य सरळ शास्त्र सांगतं, मनोमय द्वैत हेच जीवाला बद्ध करतं. मनातल्या माझ्या कल्पना हीच माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न करते. मनात द्वैत असते तेव्हाच आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येतो. द्वैतातूनच द्वंद्व तयार होतं. द्वंद्व म्हणजे दोन, सुख दुःख, निंदा स्तुती, शीत उष्ण, मान अपमान, थंड गरम, हे सगळं जे तयार होतं हे सगळं द्वैतातून तयार होतं, द्वंद्वातून तयार होतं. म्हणून मनात द्वैत असतं तेव्हा सुखदुःखासारख्या द्वंद्वांचा आपल्याला अनुभव येतो. कधी सुखी आहे, कधी दुःखी आहे. सुखात सुद्धा कल्पनाच आहे आणि दुःखात सुद्धा कल्पना आहे. म्हणजे सुखानंही जीव बद्ध होतो आणि दुःखानंही बद्ध होतो. आपल्याला वाटतंय मला मोकळं मोकळं वाटायला लागलंय, शांती वाटायला लागली, कल्पनेतलीच असते ती, कशामुळे तरी आलेली असते. आणि जे कशामुळे तरी येतं तर ते काहीतरी कारण होऊन निघूनही जातं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जे कशामुळे तरी आलेलं असतं ते काहीतरी कारण घडून निघूनही जातं आणि आपल्याला रोजचा अनुभव आहे. ज्या ज्यावेळी एखादी चांगली घटना माझ्या आयुष्यामध्ये घडते त्यावेळी ती घटना जाण्यासाठी सुद्धा दुसरी एखादी घटना घडतच असते ना, ते निघून जातं. किंवा त्याच्यापेक्षा दुसरी चांगली घटना मला दिसायला लागली की मागची घटना निघून जाते. सगळं मनोमय द्वैत आहे आणि मनोमय द्वैत असतं तेच सुखदुःख देत असतं. बाकी सुखदुःखाला दुसरं कोण जबाबदार आहे काय सांगा बघू. कोण मला सुख देतं आणि कोण मला दुःख देतं सांगा. आपण म्हणतो काय, तर माझे शेजारी पाजारी मला दुःख देतात, माझे नातलग मला दुःख देतात, तर त्याचा अर्थ असा घेतला पाहिजे की आपण त्यांना ओढून घेतलंय आपल्या अंगावरती. त्यांना मी माझं म्हणलं,
त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आकस आहे, आसक्ती आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दलचा त्रास होतो. ज्यांची ओळख नाही आपल्याला, आपली कुणाची ओळख नाही, त्याचा आपल्याला त्रास होतोय का बघा. कारण त्यांना आपण आपलं मानलेलं नसतं म्हणून दुसऱ्यांचा त्रास आपल्याला होत नाही. आपल्यांचा त्रास का होतो तर मनानं मी मानलेलं आहे, हे मनोमय द्वैत आहे की त्यामुळेच मला सुखदुःखांचा अनुभव येतो. आता दुसरं, त्यामुळं नाही सुखदुःख तर प्रारब्धानं सुखदुःख येतात. बरोबर आहे. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात प्रारब्ध सुख आणि दुःख देतं, पण सुखी व्हा किंवा दुःखी व्हा असं सांगत नाही. तुम्ही सुखी व्हायचं काय दुःखी व्हायचं हे प्रारब्ध तुमच्यावर बंधन टाकू शकत नाही. प्रारब्ध आहे, प्रारब्ध कर्मामुळं सुख दुःख येतात, पण सुख म्हणावं की दुःख म्हणावं हे तुम्ही ठरवू शकता. सुखात आनंदानं उड्या मारत बसायचं काय दुःखामध्ये रडत बसायचं तुमचं तुम्ही ठरवू शकता. दुःख झालं, समजा एखादी प्रतिकूल घटना घडली आणि एखादा माणूस आनंदच साजरा करायला लागला तर त्याला दुःख कसलं होणार आहे सांगा बघू. मग प्रारब्धानं दुःख दिलं म्हणता येते का? प्रारब्धानं सुख दिलं असं म्हणता येते का? मी सुखी आणि दुःखी होतो तोपर्यंत प्रारब्ध खेळ करत राहतं. प्रारब्धाच्या हातात एवढीच गोष्ट आहे, ते आणून देतं आपल्या समोर, असं करा असं म्हणत नाही. त्यामुळे स्वप्नात विचार जर केला तर बघा, सगळे बाह्य अनुकूल प्रतिकूल विषय नसताना सुद्धा, बाहेरचे अनुकूल किंवा प्रतिकूल विषय बाहेरचे कुठलेच नसतात. म्हणजे बाहेरचं घरातलं साहित्य कुठलं नसतं माझ्याकडं. जिथं नोकरी करतोय तिथले जे काही असतात लोक, तीही माझ्याबरोबर स्वप्नात नसतात. पण बाहेरचं अनुकूल पण आणि प्रतिकूल सुद्धा, वाईट गोष्टी सुद्धा तिथं माझ्या विषय नसतात. तरी सुखदुःखाचा अनुभव घेतो का नाही? घेतो. मनोमय द्वैत आहे का नाही सांगा बघू. मनोमय द्वैत असल्याशिवाय हे घडेल काय? म्हणूनच माऊली म्हणतात की तू कल्लोळ आपणे ते कल्लोळे करे, तू बाजूला झालास म्हणून तुला कसं व्हायला लागलंय. पण सुखदुःखाचा अनुभव स्वप्नात सुद्धा येतो, विषय नसताना सुद्धा, होय की नाही? एकही विषय नसतो. दुसरा मुद्दा घेऊया आपण. गाढ झोपेमध्ये किंवा समाधीमध्ये किंवा निद्रा म्हणजे निद्रा आणि समाधीमध्ये बाह्य विषय असताना सुद्धा आहे ना, आपल्याजवळ काय 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 तर ठेवलेलं आहे. पंचपक्वानाचं ताट मांडून ठेवलं, आणखीन काय काहीतरी आणून ठेवले, काही परफ्युम्स आणून ठेवलेत, काही सोनं नाणं दागिने अलंकार भूषण माझ्यासाठी आणून ठेवलेली असताना सुद्धा आहेत की नाही. आता ती बाहेरची वस्तू सुख दुःख देतो म्हणायला, मग झोपे सुद्धा ती सुख दुःख का देत नाही सांगा. बाहेरच्या विषयामुळं माझं सुख दुःख होतं असं मानण्याला अर्थ काय सांगा, कुठला आधार आहे सांगा. झोपेमध्ये आपण बघतो बाहेरचे विषय असताना सुद्धा, मला प्राप्त असताना सुद्धा ते सुख दुःख मला देत नाही. दुसरं, स्वप्नामध्ये बाह्य अनुकूल प्रतिकूल विषय नसता माझं मी निर्माण करतो कल्पनेनं आणि त्यामुळे सुख दुःखाचा अनुभव यायला लागतो. माझ्या पाठीमागं वाघ लागलाय म्हणून पळत असतो, घाम्याघूम होतो, किंवा मी कुठल्या तरी लग्नाच्या कार्यामध्ये डान्स करत असतो, आनंद अनुभवत असतो. पण त्याचा विषय कुठला आहे? विषय कुठला एक पण नाही. काय लग्नाचा हॉल आहे, हा झोपला एका कोपऱ्यात खोलीच्या. काय लग्नाचा हॉल आहे, काय बँड आहे, काय कुठलं संगीत लावलंय, काय काय नाही. काय कुठल्या अंगावर कपडे जरी आहेत त्याच्या काय नाही. तरी सुद्धा हा काही नसताना सुद्धा मला अमक्यानं हसवलं किंवा अमक्यानं रडवलं म्हणतोय स्वप्नामध्ये. आणि सुषुप्तीमध्ये सगळे विषय माझ्या भोवती जरी मांडलेले असले तर त्याच्यामुळे मला सुख आणि दुःख होते काय बघा, नाही होत. पण निद्रिताच्या उशाशी काय साप तैशी उर्वशी, निद्रिताच्या उशी साप तैशी उर्वशी, असा तो द्वंद्वातीत झालेला असतो ना, त्याला असा आहे. झोपलेल्या माणसाच्या उशाला साप जरी ठेवला नाहीतर उर्वशी जरी येऊन बसली तरी सुद्धा त्याला तीळ मात्र परिणाम होत नाही. माऊलींची उभी आहे. पै निद्रिताच्या, क्लिअर मला आठवण आले शब्द ते, उशी साप तैशी उर्वशी तशी स्वरूपाशी. काय नाही, द्वंद्व नाही. स्वरूप स्थित असलेल्या पुरुषाच्या ठिकाणी असं द्वंद्व राहत नाही. म्हणून तू काय हो, स्वरूप स्थित हो. प्रतीत बोध सागरी तू आपणया ते कल्लोळ एक करी. तू काय कर, माझ्याशीच एकरूप हो आणि माझ्याच एक मी देवाच्या चाड्या आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. सगळी जी काय आहेत ना ती सगळी बाजूला कर आणि तू माझ्याशी एकरूप हो. ती सगळी जी आहेत त्या सगळ्या कल्पना आहेत.
आणि त्या कल्पना तुला सुखदुःख भोगावे लागतात. त्यापेक्षा सुखही नको, दुःखही नको, आनंद भोग हा मोठा भाग मधला आहे. त्यावरून सिद्ध होतं की मनोमय पदार्थ आहे जीवाला बद्ध करणारे असतात. बाह्य पदार्थ काहीही करत नाहीत. बाह्य पदार्थामध्ये माझे नातलग आहेत, बाह्य पदार्थामध्ये माझी प्रॉपर्टी आहे, माझी चांगली चांगली सर्टिफिकेटची फाईल आहे माझ्याजवळ बाह्य पदार्थात. पण सुषुप्तीत मला त्याचा उपयोग काय होतोय मला जरा सांगा. असलेत काय आणि नसलेत काय, काही फरक पडत नाही. मग मला कशामुळे त्रास होतोय? स्वप्नामध्ये मनोमय द्वैत असतं, जागृतीमध्ये सुद्धा असतं द्वैत, म्हणूनच मला त्रास होतो. मनोमय द्वैताचा त्रास होतो. म्हणून मनोमय पदार्थ जीवाला बद्ध करणारे आहेत, बाह्य पदार्थ नाहीत. लिहून ठेवलेलं बरं आपल्याकडे चिंतनाला वाक्य, मनोमय पदार्थच मला बद्ध करतात, बाह्य पदार्थ नाही. बाह्य पदार्थामध्ये संपत्ती आहे, बाह्य पदार्थामध्ये माझं घर आहे, माझे नातलग आहेत, हे माझ्या सुखदुःखामुळे यांच्यामुळे मला सुखदुःख होत नाही. पण मी बोलताना काय बोलतोय कल्पनेतलं सांगा. मी बोलतोय हे जे आहेत ही मला मुलं बाळं माझी दुःखाला कारणीभूत झाली, माझं घर माझ्या दुःखाला कारणीभूत झालं, माझं काहीतरी वस्तू मोडली की मी रडायला लागतो. मग हे कशाचं कारण काय? बाह्य वस्तू. आणि बाह्य वस्तू ज्या आहेत त्या बाह्य वस्तू मात्र मनाला त्रास देत असतात. मनोमय द्वैत असतं ते, आणि मनाला त्रास होतो. वास्तविक त्या वस्तू काय करत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हा जीव वेगळा कुठं आहे परमात्म्यापासून. म्हणून तू आपणियात एक कल्लोळ करी, त्यातले एक तरंग तू हो. तुका म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा. तुकाराम महाराजांचं वचन कसं आहे बघा. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव कुठला निराळा त्याच्यापासून आहे का? म्हणजे जे जे दृष्टीला दिसतं ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हरिरूप मानावं. सगळं जे आहे तो परमात्माचा आहे. म्हणून वर्णन करताना म्हणतात की वर्णन कसं केलंय बघा. दृश्यते श्रूयते यद यद ब्रह्मणो अन्यत्र तद भवेत. आत्मबोधामधला श्लोक आहे बघा आचार्यांचा. दृश्यते श्रूयते ऐकायला येतं, बघायला मिळतं, यद यद जे जे ब्रह्मणोन्यत्र तद भवेत. तत्वज्ञानाच तद ब्रह्म सच्चिदानंद मद्वयम. आत्मबोधामधला श्लोक आहे. जे दिसतं, जे ऐकायला येतं, ज्याचं ज्ञान होतं ते सर्व ब्रह्म आहे. त्याशिवाय दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही. अशी अनुभवात्मक अवस्था जेव्हा आपली होईल तेव्हा प्रतीतीला येणारं सगळं जग जे आहे ते सच्चिदान रूपाचा विलासच आहे असं आपल्याला कळायला लागेल. हा सगळा विलास परमात्म्याचा विलास आहे. त्याला चिदविलास असं हे शब्दप्रयोग शास्त्र वापरतं. चिदविलास म्हणलेला आहे. म्हणून ऐशी या प्रतीतबोध सागरी, या प्रतीतबोध सागरी. म्हणून हे सगळं जर तू जर झालास तर तू त्याच्याशी एकरूप होशील. गोपी कशा कृष्णमय झाल्या होत्या. कृष्णाशिवाय त्यांना काय माहीत होतं काय सांगा. तर कृष्ण नावाच्या पाण्याशी ती लाट एकरूप झालेली होती. प्रतीतबोध सागरी, तू आपणयात एक कल्लोळ करी. आहेच सागर पाण्याचा, त्यातली एक लाट बनून राहा. परमात्मा सगळीकडेच आहे, त्याचा एक भाग बनून जगायला चालू कर. हे सगळं विश्व त्यानंच नटलेलं आहे असं समजून जे ऐकायला मिळतं, जे पाहायला मिळतं, जे जे अनुभवाला येतं, जे जे चवीला कळतं ते सगळं परमात्मरूप आहे अशी जेव्हा तुझी भावना होईल तेव्हा तव जो पाहाची चराचरी तो तूच या हासी. तुला तूच आहेस, तुझ्या खेरीज दुसरा जगात कोणी नाही याचा अनुभव यायला लागेल. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन माऊलींनी या ओवीतून केलेलं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल.